श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न हजारो भक्तांच्या मनात रोज निर्माण होत असतो. अनेक जण मनात अपराधी भावना घेऊन जगत असतात. ते म्हणतात की माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे, मी रोज नामस्मरण करतो, स्वामींची पूजा करतो, गुरुवार मठात जातो, पण मी मांसाहारही करतो. मग स्वामी माझ्यावर नाराज असतील का? माझी सेवा स्वीकारतील का? मला स्वामींची कृपा मिळेल का? जर तुमच्याही मनात हा प्रश्न कधी आला असेल तर आजचा हा संदेश प्रत्येकासाठी आहे. आज आपण कोणावरही टीका करणार नाही, कोणालाही चुकीचे म्हणणार नाही किंवा कारण स्वामी समर्थांनी कधीही माणसाला कमी लेखलं नाही. त्यांनी प्रत्येकाला प्रेम दिले, आधार दिला आणि योग्य मार्ग दाखवला. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक भक्तांचे अंतःकरण जाणणारे आहेत. आपण बाहेरून कसं दिसतो यापेक्षा आपल्या मनात काय चालतं हे त्यांना आधीच माहीत असतं. एखादा माणूस पूर्णपणे शाकाहारी असू शकतो, पण त्याच्या मनात अहंकार, द्वेष, मद, मत्सर, खोटेपणा आणि दुसऱ्याला त्रास देण्याची भावना असेल तर तो खरोखर सात्विक आहे का? आणि दुसरीकडे एखादा माणूस अजूनही मांसाहार करत असेल, पण त्याच्या मनात दया, प्रेम, नम्रता, श्रद्धा आणि स्वामींवर अखंड विश्वास असेल तर स्वामी त्या भक्ताकडे नक्कीच प्रेमाने पाहतात. याचा अर्थ मांसाहार योग्य आहे असं नाही, पण याचा अर्थ इतकंच आहे की स्वामी प्रथम आपल्या मनाकडे पाहतात, त्यानंतर आपल्या आचरणाकडे पाहतात आणि मग आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन घडवून आणतात. स्वामी समर्थांनी कधीही कोणालाही जबरदस्तीने बदलायला सांगितलं नाही. त्यांनी प्रेम दिले, विश्वास दिला आणि त्या प्रेमामुळे अनेक लोकांचं आयुष्य बदललं. तुम्ही जर आज मांसाहार करत असाल आणि त्याच वेळी स्वामींची सेवा देखील करत असाल तर स्वतःला दोषी देऊ नका. पण स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मी स्वामींना खरंच प्रेम करतो का? जर उत्तर हो असेल तर दुसरा प्रश्न विचारा, मी स्वामींना आनंदी करण्यासाठी माझ्यात काही बदल करू शकतो का? याच प्रश्नातून खरी भक्ती सुरू होते. कारण भक्ती म्हणजे केवळ अगरबत्ती लावणे, आरती करणे किंवा माळ जपणे नाही. भक्ती म्हणजे स्वतःला दिवसेंदिवस अधिक चांगला मजबूत बनवणे किंवा चांगला माणूस बनवणे. स्वामी म्हणतात, बाळा, तू आज जसा आहेस तसाच माझ्याकडे ये, पण उद्या कालपेक्षाही थोडा अधिक चांगला हो. हीच खरी साधना. मांसाहार करणारा प्रत्येक माणूस वाईट असतो असे नाही, आणि शाकाहारी असलेला प्रत्येक माणूस संत असू शकतो असेही नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या कर्माने, स्वभावाने आणि भक्तीने होत असते. जर तुमच्या हातून कोणाचे अश्रू पुसले जात असतील, जर तुम्ही आईवडिलांचा आदर करत असाल, जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असाल, जर तुम्ही दुसऱ्याला मदत करत असाल तर स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच असते. पण याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा भक्ती वाढते तेव्हा अनेक सवयी आपोआप कमी होऊ लागतात. स्वामींचे नाम जितके मनापासून घेतले जाल तितके तुमच्या मनात सात्विक विचार वाढतील. एक दिवस असा येईल की काही गोष्टी सोडण्यासाठी तुम्हाला कोणी सांगावेही लागणार नाही. तुमचे स्वतःचे मन म्हणेल, हे आता मला नको. आणि हाच स्वामींच्या कृपेचा खरा चमत्कार असतो. स्वामी भक्तांनो, आता एक गोष्ट मनापासून समजून घ्या. जेव्हा एखादं लहान मूल मनापासून चालायला शिकत असतं तेव्हा ते अनेक वेळा पडतं. आई त्याला रागावत नाही, उलट पुन्हा उभं करते, पुन्हा त्याला चालण्यासाठी सांगते, त्याचा हात हातात धरते आणि चालायला शिकवते. स्वामी समर्थही आपल्या भक्तांसोबत अगदी असेच वागतात. जो भक्त मनापासून म्हणतो की स्वामी, माझ्याकडून चुका होत आहेत पण मला योग्य मार्ग दाखवा, त्या भक्ताला स्वामी कधीच दूर करत नाहीत. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात मी अजून पूर्णपणे शाकाहारी नाही, त्यामुळे मी स्वामींची पूजा करण्याच्या लायकीचा नाही. पण भक्तांनो, स्वतःला हा प्रश्न विचारा, जर एखादा आजारी माणूस म्हणाला मी पूर्ण बरा झाल्यावरच डॉक्टरांकडे जाईन, तर तो कधी बरा होईल का? नाही. तो डॉक्टरांकडे जातो कारण तो आजारी असतो. तसंच आपण स्वामींकडे जातो कारण आपण परिपूर्ण नसतो. आपल्याला माहिती आहे की आपण स्वामीकडे गेलो तरच पूर्ण होणार आहोत. आपल्यात कमतरता असतात, आपल्याला आधार हवा असतो, आपल्याला योग्य मार्ग हवा असतो. स्वामींच्या चरणी जाण्यासाठी परिपूर्ण असण्याची गरज नाही, पण स्वामींच्या चरणी गेल्यावर स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी असली पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं नाही. काही लोक अभिमानाने म्हणतात, मी तर आयुष्यात कधीच मांसाहार केला नाही. चांगली गोष्ट आहे, पण त्याच वेळी जर त्या व्यक्तीच्या मनात अहंकार असेल तर त्या अहंकारामुळे भक्ती कमी होते. स्वामींना अभिमान आवडत नाही, त्यांना नम्रता आवडते. ते म्हणतात, तू कोण आहेस, काय खातोयस, किती श्रीमंत आहेस,
किंवा किती गरीब आहेस, यापेक्षा तुझ्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण आपल्या प्रत्येक सवयीचे समर्थन करावे. जर एखादी सवय आपल्याला अधिक सात्विक, अधिक शांत आणि अधिक दयाळू होण्यापासून रोखत असेल, तर त्या सवयींबद्दल आपण स्वतः विचार केला पाहिजे. स्वामी भक्ताला कधीही जबरदस्ती करत नाहीत. ते भक्ताच्या मनात विचार निर्माण करतात. हळूहळू त्या विचारातून परिवर्तन घडते. म्हणून जर तुम्ही आज मांसाहार करत असाल आणि मनात अपराधी भावना घेऊन स्वामींचे नाव घेत असाल, तर आज एकच प्रार्थना करा की स्वामी, मला योग्य ते समजण्याची बुद्धी द्या. जे माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य आहे ते स्वीकारण्याची ताकद तुम्ही मला द्या, आणि जे अयोग्य आहे ते सोडण्याचं धैर्य तुम्ही मला द्या. ही प्रार्थना जर तुम्ही मनापासून केली तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती नक्कीच मिळते. कारण स्वामींची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, तर स्वामींची कृपा म्हणजे योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा. स्वामी भक्तांनो, आजपासून एक छोटासा संकल्प करा. दररोज फक्त 5 मिनिटे का होईना शांत बसून श्री स्वामी समर्थ हा जप करा. स्वामींना काहीही लपवू नका. तुमच्या सवयी, तुमच्या चुका, तुमची कमतरता सगळं त्यांच्या चरणी अर्पण करा. कारण जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या स्वाधीन करतो, तेव्हाच त्याच्या आयुष्यातील खरे परिवर्तन सुरू होते. भक्तांनो, आता एक क्षण शांतपणे स्वतःच्या मनात डोकावून पहा. आजपर्यंत आपण अनेकदा देवाकडे काही ना काही मागितलं. कोणीतरी नोकरी मागितली, कोणीतरी पैसा मागितला, कोणीतरी आरोग्य मागितलं, तर कोणीतरी आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली. पण स्वतःला एक प्रश्न विचारला का की मी स्वामींकडे बदलण्याची शक्ती कधी मागितली आहे का? कारण खरी भक्ती ही बाहेरून दिसत नाही, ती मनातच घडते. अनेक वेळा माणूस स्वतःलाच फसवत असतो. तो म्हणतो की मी रोज पूजा करतो म्हणजे मी चांगला भक्त आहे. पण त्याच वेळी तो राग धरतो, दुसऱ्याचा मत्सर करतो, खोटे बोलतो किंवा एखाद्याला दुखवतो. मग विचार करा, स्वामींना जास्त आनंद कशात असेल? फक्त मोठी पूजा करण्यात की एखाद्याचे अश्रू पुसण्यात? फक्त मोठा नैवेद्य दाखवण्यात की एखाद्या भुकेल्या माणसाला प्रेमाने अन्न देण्यात? स्वामी भक्तांनो, भक्ती म्हणजे केवळ विधी नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आणि म्हणूनच जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मांसाहार करतो तरी स्वामी सेवा करू का, तर उत्तर हे आहे की सेवा थांबवू नका, पण त्याचबरोबर स्वतःला घडवत राहा. स्वामींचे नाम घेत राहा, कारण नामस्मरण मन शांत करतं. मन शांत झाले की विवेक जागा होते. विवेक जागा झाली की योग्य अयोग्य याची जाणीव होऊ लागते. कदाचित आज तुम्हाला मांसाहार सोडणे कठीण वाटत असेल, पण प्रत्येक बदल एका दिवसात होत नाही. जसे झाड लावल्यावर लगेच फळ येत नाही, तसेच आध्यात्मिक जीवनातही संयम आवश्यक असतो. दररोज स्वतःला एवढेच सांगा की स्वामी, मी आज जसा आहे तसा तुमच्या चरणी आलो आहे, पण उद्या मला आजपेक्षा अधिक चांगला माणूस बनवा. ही प्रार्थना तुम्ही मनापासून करा. लक्षात ठेवा, कोणतीही सवय सोडणे हे केवळ इच्छाशक्तीने होत नाही. त्यासाठी अंतर्मन तयार झालेच पाहिजे, आणि ते अंतर्मन तयार करण्याचे काम स्वामींचे नाम करते. म्हणूनच आजपासून स्वतःशी स्पर्धा करा. कालपेक्षा आज अधिक शांत राहण्याचा प्रयत्न करा. कालपेक्षा आज कमी रागवण्याचा प्रयत्न करा. कालपेक्षा आज अधिक प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. आणि जर शक्य असेल तर आठवड्यातील एकदा दिवस सात्विक आहाराचा संकल्प करा. हा संकल्प कोणाच्या भीतीने नाही, तर स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करा. स्वामी भक्ताला घाबरवून नाही, तर प्रेमाने बदलतात. म्हणूनच स्वतःचा तिरस्कार करू नका, स्वतःला दोष देत बसू नका, पण स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा निर्धार नक्कीच करा. कारण स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे परिस्थिती बदलणे नाही, तर माणसाचे मन बदलणे. जेव्हा मन बदलते तेव्हा विचार बदलतात, विचार बदलले की सवयी बदलतात, आणि सवयी बदलल्या की आयुष्य बदलतं. म्हणूनच भक्तांनो, आजचा हा संदेश लक्षात ठेवा. स्वामी सेवा कधीही सोडू नका, नामस्मरण कधीही सोडू नका, आणि स्वतःला अधिक सात्विक, अधिक दयाळू आणि अधिक प्रामाणिक बनवण्याचा प्रयत्न कधीच सोडू नका. ज्या दिवशी तुमच्या मनात प्रेम, दया, नम्रता आणि श्रद्धा एकत्र येतील, त्याच दिवशी तुम्हाला स्वामींची कृपा अनुभवायला सुरुवात होईल.
भक्तांनो, आता या संदेशांचा शेवट करण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा की आपण अनेकदा देवाकडे जाऊन म्हणतो की स्वामी, माझं संकट दूर करा, माझ्या घरात सुख द्या, माझ्या मुलांना यश द्या, माझे व्यवसाय वाढवा. पण कधी असे म्हणतो का की स्वामी, माझे मन शुद्ध करा? कारण ज्या मनात लोभ, राग, मत्सर आणि अहंकार असतो त्या मनाला कोणतेही सुख, कायमचे समाधान देऊ शकत नाही. आणि ज्या मनात श्रद्धा, प्रेम, संयम आणि दया असते त्या मनाला संकटातही शांतता मिळते. म्हणूनच खरा भक्त तो नाही जो फक्त मंदिरात जातो, खरा भक्त तो आहे जो मंदिरातून बाहेर पडल्यावरही स्वामींचे संस्कार आपल्या वागण्यात जपतो. जर तुम्ही आज मांसाहार करत असाल तर स्वतःचा तिरस्कार करू नका, पण स्वतःला हेही सांगू नका की मला कधीच बदलायचं नाही. जीवनात प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी असते. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. पण स्वामींच्या कृपेनं प्रत्येक भक्तांमध्ये योग्य वेळी योग्य बदल घडू शकतो. म्हणून घाई करू नका, दिखावा करू नका, दुसऱ्यांचा न्याय करू नका. स्वतःच्या मनाकडे पहा. रोज स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा चांगला माणूस झालो का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर समजा तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालत आहात. आणि जर उत्तर नाही असेल तर निराश होऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. कारण स्वामींच्या दारी आलेल्या भक्तांसाठी आशेचे दरवाजे कधीच बंद नसतात. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे कोणाला हरवणे नाही तर स्वतःच्या वाईट सवयींवर विजय मिळवणे आहे. भक्ती म्हणजे जगाला बदलणे नाही तर स्वतःला बदलणे आहे. भक्ती म्हणजे फक्त आरती नाही तर प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागणे आहे. आणि भक्ती म्हणजे फक्त स्वामींचे नाव घेणं नाही तर त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणं आहे. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनात जर एक जरी चांगला विचार निर्माण झाला, तर स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळाली असेल तर समजा हा संदेश सफल झाला. चला, शेवटी आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूयात. हे श्री स्वामी समर्था, आमच्या चुका आम्हाला समजण्याची बुद्धी द्या, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या, अहंकारापासून दूर ठेवा, प्रेम, दया, संयम आणि श्रद्धेने जीवन जगण्याची प्रेरणा द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या आणि आमच्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या स्वामी भक्त मित्रापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे भक्त असाल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ टाईप कराल. भेटूयात उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.